नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये। आज सकाळीच प्रणयला आंघोळीला आणले होते आणि मस्त अशी त्याची आंघोळही घातली। पण आमचे साहेब एकतर आंघोळीला तयार होत नाही आणि इकडून तिकडून रेडी केले की त्यानंतर बाथरूममध्ये बाहेर यायलाच तयार होत नाही। त्यानंतर ना पिचच्या बाजूला लावण्यासाठी नेट ऑनलाईन मागवली होती, तर तेच पार्सल आज आलं होतं आणि आमच्याकडे आज एवढे सगळे पाहुणेही आले होते आणि आम्ही सगळे कुठे चाललो तेही सांगते। तर आज आम्ही आलो होतो होलसेल साड्यांच्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये जी साडी ट्राय करून बघते ना ती आहे आमची नवरीबाई आणि ही आहे माझ्या मामे बहिणीची मुलगी। तिच्याच लग्नाच्या साड्या आम्ही खरेदी करण्यासाठी आलो होतो। लग्नाच्या साड्या म्हणलं तर वेळ लागतोच आणि तीही खूप कन्फ्यूज होत होते आणि ही जी साडी आहे ना तीच आम्ही फायनल केली होती। त्यानंतर 3-4 साड्या घ्यायच्या होत्या, त्यामध्ये हळदीची आणि फेऱ्यांसाठी वगैरेसाठी त्यांना आणखी काही साड्या घ्यायच्या होत्या। प्रणयलाही झोप आली होती म्हणून मग मी परत घरी आले होते आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी मी स्वयंपाकही बनवला होता आणि सगळ्यांनी जेवण करून तेही त्यांच्या घरी परतले आणि तो शूट मी काही घेतला नाही कारण स्वयंपाकाला खूप वेळ झाला असता, त्यामुळेच मग काही शूट केलं नाही। आणि संध्याकाळच्या वेळेला ना घरासमोर आमच्या ऊसाचा रस आला होता आणि तो प्रणयलाही प्यायचा होता म्हणून मग त्यालाही दिला होता। इथे ना मी 3-4 दिवसापासून पिकू घातले होते आणि पिकलेले चिकू बाहेर काढले आणि त्यामधले पिकलेले चिकू काढून मुलांनाही खायला दिले होते आणि चिकू खरंच खूप छान पिकले होते आणि खायलाही खूप गोड होते। स्वयंपाकाच्या अगोदर मी आमच्यासाठी मस्त अशी चहाही ठेवली होती आणि चहा उकळती तोपर्यंत म्हणलं आपण भांडे घासलेले आहे ती लावून घेऊयात, म्हणून मग मी ते भांडेही लावत होते आणि नंतर चहा घेतली आणि स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती स्प्राऊट मूगची भाजी। तर मग मी ते मूग धुवून त्यात मीठ टाकून गॅसवर शिजायला ठेवले होते आणि मूग शिजतायत तर आपण पीठही भिजवून घेऊ, म्हणून मग मी पीठ भिजायला घेतले होते आणि पीठ भिजवता मूगही चेक करत होते की शिजले का म्हणून, कारण मग मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही, ते लवकर शिजतात आणि व्हिडिओमध्ये जेवढं स्पीड दिसते तेवढी जर कामे पटापट झाली असती तर कामालाही कंटाळा आला नसता। आणि ह्या कामामध्ये तर आमचा ना आरोही बंद झाला होता म्हणून मग आम्ही त्या भैयाला बोलवले होते आणि ते येणारे म्हणून मग मी आता चहाची पडलेली भांडे धुवून घेऊ, कारण मग ते आल्यावर इथे ना बेसिनवर चांगलं दिसत नाही, त्यांनाही त्यांचं काम करायला सोपं पडेल म्हणून मग मी ना पडलेली भांडे पटापट अशी धुवून घेतली आणि बेसिनवरही सगळं क्लीन करून। आणि मला असं वाटत होतं की आरो ठीक करणारे भैया येण्याच्या अगोदर आपलं किचनमधलं काम ना जेवढं होईल तेवढं करून घेऊ, कारण त्याच्यासमोर शूट करायला मलाही जमणार नाही। म्हणून मग मी इथे ना टोमॅटो घेतली होती कारण मला मुलांसाठी टोमॅटोची चटणी बनवायची होती, मग तेच मी इथे कट करत होते आणि प्रणयही मध्ये करत होता। त्याला मी इथे किचन ओट्यावर बसवलं होतं कारण विनयसोबत हा ना काय करतो सारखे खेळणे त्याच्यावर फेकत असतो आणि 1-2दा फेकले की विनय काही करत नाही, नंतर मग त्याला रागवतो। हे त्याचं काय चालू होतं, टोमॅटो याच्यातून त्याच्यात तर त्याच्यात तो टाकत होता आणि मी त्यालाही करू देत असते आणि जास्तच करत असला की परत त्याला दादासोबत खेळ म्हणून, नाहीतर मग दादाला हे खायला दे म्हणून काहीतरी देत असते आणि तो विसरतोही आणि परत दादासोबत खेळायला लागतो। आणि आता मग मुंगई शिजले होते म्हणून मग मी एका ताटात काढले आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात थोडंसं लसण टाकून त्यात मूग टाकून दिले आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि चांगलं फ्राय करून घेतलं, कारण लहान मुलं असेच पाहून ना आवडीने खातात आणि प्रणयलाही ते आवडतं म्हणून मग मी नेहमी करत असते। आणि भाजी मला करायची होती म्हणून मग मी परत त्याच कढईमध्ये तेल टाकलं आणि आपले घरगुती ओले वाटण घातले, ते चांगलं फ्राय करायचं आणि त्यात थोडंसं तिखट, कांदा, लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला घालायचा आणि हे सगळं तेलात कचून घ्यायचं आणि आपण शिजवलेले मूग टाकायचे। आणि मी हे काही शूट केलं नाही कारण आरो ठीक करणारे भैया आले होते आणि यातच ना आमचा अर्धा-पाऊण तास गेला। मग त्यानंतर ते भैयाही गेले होते मग आता खूप उशीरही झाला म्हणून मग मला ना पटापट स्वयंपाकही करून घ्यायचा होता, त्यामुळे मग मी त्यांना चपात्याही करून घेतल्या आणि यांनाही ड्युटीला जायचं होतं। शिवाय विनयलाही
क्लासला सोडवायचं होतं, म्हणून मग मी इथे ना चपात्या करून घेतल्या. आणि त्यानंतर मला ना त्याच तव्यावरती ना टोमॅटोची भाजी बनवायची होती, म्हणून मग मी थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये कांदा टाकला आणि कांदा चांगला कलसल्यानंतर त्यात ना थोडंसं लसूण टाकला, त्यालाही चांगलं फ्राय होऊ द्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि हळद, आणि असंच मध्ये मध्ये पणही करत असतो, कारण मग त्याला करू दिलं नाही ना मग त्याचं सारखं रडणं चालू असतं, म्हणून मग मी त्याला असं थोडंसं करू देत असते. आणि आता हे सगळं कलसल्यानंतर त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि त्यामध्ये टोमॅटो घालून द्यायचा. आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, आणि मीठ टाकल्यानंतर ना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर ना छान लागते आणि मुलंही आवडीनं खातात. आणि त्यानंतर त्याला झाकून ठेवून शिजू द्यायचं. आणि भाजी अर्धी शिजत आल्यानंतर ना त्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर त्याला थोडा वेळ परत शिजू द्यायचं. आणि मग तयार आहे आपली टोमॅटोची चटणी. आणि भाजी ते रेडी झाली होती आणि प्रणयलाही भूक लागली होती, म्हणून मग मी इथे ना त्याला फ्राय केलेले मूगही दिले होते खायला. आता स्वयंपाक झाला म्हणलं अगोदर आता किचन वाटाही आवरून घेऊया, म्हणून मग मी त्यालाही क्लीन करून घेतलं. आणि किचन वाटा साफ केल्यानंतर म्हणलं आता ह्या ट्रॉल्या वगैरे सर्व काही पुसून घ्यावं, म्हणून मग मी इथं किचन वाटावर पाणी टाकून ते अगोदर वायपरने साफ करून घेतलं आणि ट्रॉल्याही पुसून घेतल्या. स्वयंपाक झाल्यानंतर ना मी लगेच ह्या ट्रॉल्या साफ करून घेत असते, कारण ते केलं नाही ना त्याच्यावर खूप डाग पडतात. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.